महंत रामगिरी महाराज यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये आंदोलन केलं जात आहे। छत्रपती संभाजीनगर आणि अहमदनगर शहरात शेकडो आंदोलक रस्त्यावर आले। महाराजांवर कारवाई करण्यासाठी येवला आणि मनमाड येथे रात्री रास्ता रोको करून पोलिसांना निवेदन दिलं होतं। तर दुसरीकडे मनमाडमध्ये मुस्लिम बांधवांनी पोलीस स्टेशन जवळ ठिय्या आंदोलन केलं। रामगिरी महाराजांविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी मुस्लिम समाज आक्रमक झालाय। महंत रामगिरी महाराज यांनी केलेल्या वक्तव्यावरून संभाजीनगरमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली। महंत रामगिरी महाराज यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे पोलीस ठाण्याबाहेर मोठी गर्दी निर्माण झाली। महंत रामगिरी महाराजांना अटक करण्यात यावी, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी घेऊन जमाव सिटी चौक पोलीस ठाण्याबाहेर दाखल झालं आणि यावेळी पोलिसांनी आंदोलकांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे परिस्थिती आता नियंत्रणात आलेली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये रामगिरी महाराजांनी केलेल्या वक्तव्यावरून एकंदरीतच तणाव पाहायला मिळालेला आहे। सिटी चौक पोलीस स्थानकाबाहेर आंदोलकांनी आंदोलन केले। रामगिरी महाराजांना अटक करण्याची मागणी या आंदोलकांनी केलेली आहे आणि त्यामुळे मोठा मोर्चा इथे काढण्यात आला, आंदोलन करण्यात आलं। सिटी चौक पोलीस स्थानकाबाहेर नागरिक जमले आणि आंदोलन करण्यात आलं। महंत रामगिरी महाराज यांनी केलेल्या वक्तव्यावरून ही तणावाची परिस्थिती निर्माण झाली। महंत रामगिरी महाराज यांनी केलेल्या वक्तव्यावरून संभाजीनगरमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती। महंत रामगिरी महाराज यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे पोलीस ठाण्याबाहेर मोठी गर्दी निर्माण झाली होती। महंत रामगिरी महाराजांना अटक करण्यात यावी आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी घेऊन जमाव सिटी चौक पोलीस ठाण्याबाहेर दाखल झाला होता आणि यावेळी पोलिसांनी आंदोलकांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे परिस्थिती आता नियंत्रणात आलेली आहे। तर अहमदनगरमध्ये देखील मुस्लिम समाजाकडून आंदोलन करण्यात आलेलं आहे। संभाजीनगरमध्ये रामगिरी महाराजांवरून तणाव निर्माण झालाय। अहमदनगरमध्ये देखील तीच परिस्थिती पाहायला मिळते। ही दृश्य आपण पाहतोय छत्रपती संभाजीनगरमध्ये कशा प्रकारे तणावाची परिस्थिती निर्माण झाली, कारण महंत रामगिरी महाराज यांनी केलेल्या वक्तव्यावरून संभाजीनगरमध्ये तणावाची ही परिस्थिती निर्माण झाली होती। महंत रामगिरी महाराज यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे पोलीस ठाण्याबाहेर मोठी गर्दी निर्माण झाली होती। तर रामगिरी महाराजांना अटक करण्यात यावी, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी घेऊन जमाव सिटी चौक पोलीस ठाण्याबाहेर दाखल झाला होता। यावेळी पोलिसांनी आंदोलकांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे परिस्थिती आता नियंत्रणात आलेली आहे। छत्रपती संभाजीनगरमधली ही दृश्य आपण पाहतोय। सिटी चौक पोलीस स्थानकाबाहेर आंदोलन करण्यात येतंय। महंत रामगिरी महाराज यांनी केलेल्या वक्तव्यावरून छत्रपती संभाजीनगरमध्ये सध्या तणावाची परिस्थिती निर्माण झालेली आहे। महंत रामगिरी महाराज यांना वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे पोलीस ठाण्याबाहेर मोठी गर्दी निर्माण झालेली आहे आणि ही थेट दृश्य